नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। बघा, संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयाची वाढ झाली आहे। म्हणजे ज्यांना संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे जे काही तुम्हाला रक्कम मिळते, जे काही आर्थिक मदत मिळते शासनाकडून, जर त्यांच्यामध्ये जे लाभार्थी दिव्यांग असतील, तर अपंगत्व असतील, जे लाभार्थी अपंग असतील, दिव्यांग असतील, त्यांना 1000 रुपयाची वाढ झालेली आहे। आता बघूया, हा मंत्रिमंडळ निर्णय झाला आहे बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025ला। बघा, राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष, म्हणजे पुरुष असाल तर तुम्ही पुरुष, त्यामध्ये महिला येत आहेत, महिलाही, आणि जे अनाथ मुलं आहेत, अनाथ मुले, आणि दिव्यांग सर्व प्रवर्ग, जे दिव्यांग आहेत त्याच्यामध्ये महिला असो पुरुष असो, दिव्यांगामध्ये दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार, विधवा आदींना दर महिन्याला 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। बरोबर आहे। आता त्याच्यानंतर पुढचा वाला पॉईंट बघा, सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 4,50,700 आणि श्रावणबाळ योजनेत 24,003, बघा 24,003 दिव्यांग लाभार्थी, या लाभार्थ्यांना आता दर महिन्याला 2,500 रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता झाली आहे मंत्रिमंडळामध्ये। हा निर्णय बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025ला झाला आहे। बघा, हे अनुदान ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येईल। यासाठी आवश्यक 570 कोटींच्या तरतुदीची मान्यता झालेली आहे, मान्यता मिळालेली आहे, शासन निर्णय होता। बघा, जे संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग म्हणजे दिव्यांग जे होते लाभार्थी, जे लाभ घेत होते या योजनेचा, त्यांना 1000 रुपयाची वाढ झाली आहे। आता त्यांना किती मिळणार आहेत? 2,500 रुपये मिळणार आहेत। राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष, बघा निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार, विधवा आदींना दर महिन्याला 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजने 4,50,700 आणि श्रावणबाळ योजनेत 24,003 दिव्यांग लाभार्थी, या लाभार्थ्यांना आता दर महिन्याला किती 2,500 रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता मिळालेली आहे। बघा, हे अनुदान ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल। ऑक्टोबर महिन्यात 2025 पासून, ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येईल। यासाठी आवश्यक 570 कोटींची तरतूद करण्यात मान्यता मिळालेली आहे। म्हणजे आता जे हे अनुदान आहे 500 रुपये, हे तुम्हाला कितीपासून मिळतील? ऑक्टोबर 2025 पासून हे अनुदान तुम्हाला मिळतील। तर बघा, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे। या योजनेअंतर्गत काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही माहिती शेअर करा, जेणेकरून जे दिव्यांग लाभार्थी आहेत, जे अपंगत्व लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी सर्व प्रवर्गातील, निराधार, विधवा आदींचा दर महिना 1500 अर्थसहाय्य दिले जाते। बघा, आता किती 2,500 रुपये मिळणार आहेत। ऑक्टोबर 2025 पासून 2,500 रुपये मिळणार आहेत। मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय झाला, आणि या निर्णयाला जे मान्यता आहे ते मान्यता मिळाली। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। तोपर्यंत शेअर करून घ्या, आणि अशाच नवनवीन योजना, शासनची शैक्षणिक माहिती, कृषी माहिती, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण माहिती, अशा सर्व न्यूज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि महत्त्वाची सूचना म्हणजे हे जे अनुदान आहेत, म्हणजे निराधार, बघा संजय गांधी निराधार जे योजनेसाठी हे अनुदान, म्हणजे ऑक्टोबर 2025 पासून, सप्टेंबर हा महिना चालू आहे, हा महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्यापासून ऑक्टोबर 2025 पासून जे अनुदान आहे, जे तुम्हाला लाभ मिळणार आहे, ते अनुदान मिळणार आहे ऑक्टोबर 2025 पासून। तर आवश्यक यासाठी पूर्ण तरतूद 570 कोटींची मान्यता मिळालेली आहे। धन्यवाद। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।